नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. त्याचे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आपण बंधाऱ्यावरती उभा आहेत. तर आपण या ठिकाणी का आलोत? या या ठिकाणी आपण येण्याचं कारण काय? तर आपण पाहिलं असेल की या ठिकाणी बंधारे आहेत आणि आपल्याबरोबर शेतकरी आहेत. काका काय सांगता येईल म्हणजे बंधारे तर शेतकऱ्यासाठी असतात आणि या ठिकाणी बंधारा बांधलाय. काय वाटतं तुम्हाला? अहो साहेब, हे बंधारा जे बांधला ह्यांनी, ते आमच्यासाठी नाहीच. बरं. ही कॉन्ट्रॅक्टरसाठीच बंधारा आहे. कारण ह्याचं रुंदीकरण कमी केलं. पहिलं जे आहे तेवढं ठेवलंच नाही ह्यांनी. रुंदीकरण पूर्णपणे ह्यांनी कमी केलं. आज ही पिच हिकडल्या बाजूची पिचिंग 7 ते 8 फुटानं वड्यात घेतली त्यांनी. ह्या साईडचं तसंच केलं. आज 14-15 फूट जर रान नदीतलं रुंदीकरण कमी केलं तर पाणी साठणार कुठं? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बंधाऱ्याचं तर यांनी काम केलंय, परंतु निकृष्ट दर्जाचं करता केलंय असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचंय. कारण तुम्ही म्हणताय की त्याची पिचिंग जास्त आहे. आपण पाहू शकता इकडं की आपण पाहिलं असेल की बंधाऱ्याचा दरवाजा आपण पाहिलं असेल की बंधारा इथपर्यंत आहे, बरोबर का? तर इथपर्यंत बंधारा आहे, परंतु जर बंधाऱ्याचं पिचिंग तिथपर्यंत करत असतील, तर ह्या 2 दारामध्ये पाणी कशाप्रकारे येणार? हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर का? अहो, हा प्रश्न तर आहेच आहे. पण ह्या बंधाऱ्यात जी नदीपात्रातलं पाणी आहे, ते त्यांनी नदीपात्रात न लावता ते माझ्या शेतात लावलंय. का तर बंधाऱ्याचं दाराची पिचिंगच आतल्या साईडला घेतली आणि दारच बाहेरच्या साईडला आहे. तुम्ही बघून घ्या. नसलं तसं तर मला सांगा. आपण पाहिलं असेल की आपण बघू शकताय की हे कशा प्रकारे पिचिंग केलेलं आहे. कमीत कमी माझ्या हिशोबाने हा 15 ते 20 फुटाचा जो अंतर आहे तो कमी केलेला आहे. असं यांचं म्हणणं आहे. आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी असं दिसत देखील आहे. परंतु मला सांगायचं की हा जो बंधारा आहे तो किती फुटाचा लांब आहे किंवा कितपत त्यांनी ह्याच्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता ठेवायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतंय? अहो साहेब, त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला काहीच कळू दिलं नाही. अधिकाऱ्याला आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार त्यांना विचारतो तुम्ही. साहेब, ही काम चुकीचं होतंय. तुम्ही या शेतातल्या खडीनं कुठं जाताना वाळून असला बंधारा केल्यावर ही राहील का? पहिली 35 वर्ष झाली ही बंधारा होऊन. हा बंधारा कोल्हापुरी टाईपचा आहे, दरवाजाचा आहे. बरं. त्या दिवसापासून ह्या बंधाऱ्यात पाणी ठेंब साचलेला नाही. का तर त्याची दारं लांब झाली. ह्याचं मधलं अंतर कमी झालं आणि दारच लांब झाली 2-2 इंचानं. बरं. दार बसू शकतंय का? दार बसू शकलं नाही. त्याच्यावर शासनानं दुसुंदा मंजुरी दिली. ह्याला काय त्यांनी ₹2 दिलं असतील. बरं. शासनाची दुसुंदा मंजुरी येऊन बी ह्याने चांगलं करायचं सोडून वाईट केले. ह्या राबिटानंच बांधकाम केले. आतमध्ये सगळी दगड भरलेली आहे, कडेनेच सिमेंटन वाळू घातलेली आहे त्यांनी. आणि ह्या लांबीचं जर आपण पाहिलं असेल की आपण पाहू शकता की हा जो बंधारा लांबपर्यंत आपल्याला खोलीकरण केलेला दिसतोय. परंतु तिकडं खोलीकरण चांगल्या प्रकारे केलंय. परंतु या ठिकाणी जर असं जुळवत केलं असेल तर कुठंतरी शेतकऱ्याला नुकसान होतं हे आपल्या प्रथमदर्शी देखील लक्षात येत आहे. आणि जर असं जुळवलं असेल तर ह्या पाण्याचा आपण साधारणतः कोणाच्याही लक्षात येईल की जर हे जवळ घेतलं असेल तर पाण्याची क्षमता कमी होणार आहे आणि पाण्याची ज्यावेळेस क्षमता कमी होणार आहे त्यावेळेस ते पाणी ऑटोमॅटिकली शेजारच्या शेतामध्ये म्हणजे आमच्या शेतात जातंय. तर यांचं शेत आहे तर आमच्या यांच्या शेतात जातंय की पाणी. शेतामध्ये ते उलटू शकतं. पाण्याचा प्रवाह आपल्याला माहिती असतो की पाण्याचा प्रवाह एकदा जास्त पाणी आल्याच्यानंतर कोणाला ऐकू शकत नाही. आणि जर हे प्रॉपर नसेल झालं तर ते प्रॉब्लेम 100% येणार आहे. म्हणून ह्यांची वडाताण यासाठी आहे की तुम्ही जर हा प्रॉपर पिचिंग केला असता आणि याच्यामध्ये जर पाणी प्रॉपर थांबलं असतं तर यांच्या शेतामध्ये ते पाणी गेलं नसतं. आणि वरची माती विकायला चालू केली. रातचं ट्रॅक्टर आम्ही धरले ती. त्यांचा व्हिडिओ शूटिंग काढत गेलो आम्ही तिथं टाकते तिथपर्यंत. आमच्याकडे बी आहेत पुरावं. त्यांच्या संकट भांडणं केली ती मी. आणि हिथली माती माझ्या शेतातली वैयक्तिक मी माझ्या शेतात नेऊन टाकली. का आणि नसती टाकली तर ही विकून पैसे करीत होती. मग ह्यांना बंधाऱ्याचं अनुदान ही काय शासनानं दिलं नाही का ₹2? आणि ह्यांनी विकून मातीचे पैसे काय केलं? हा प्रश्न आहे ना. पहिला मुद्दा यांचा असा आहे की पिचिंग प्रॉपर झालेला नाही आणि त्याच्यामुळे पाणी उलटण्याची शक्यता जास्त आहे. दुसरी गोष्ट बंधारा या ठिकाणी तुम्ही कमी करता, परंतु त्या ठिकाणी आपण जर पुढे पाहिलं असेल तर केवढा मोठ्या प्रकारचा बंधारा केलाय जेणेकरून पाणी साठावं. परंतु त्याच्या मागे त्यांचा हेतू असा होता असं यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काळी माती होती जे की शेतकऱ्याच्याच शेतामधून वाहून आलेली आहे. तर यांचं असं म्हणणं होतं की त्या काळी माती जी आहे ती प्रॉपर त्या त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती. म्हणजे त्याचा कुठेतरी मोबदला त्याला मिळाला असता किंवा तो शेतकरी शांत राहिला असता. आणि त्यांनी लांब करण्याचं कारण म्हणजे त्यांना कुठेतरी मोबदला घ्यायचा होता. या संदर्भात त्यांनी काढला असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही साहेब, शेतकऱ्याला बी न देऊ द्या आम्हाला मातीची ज्याची गरज नाही. आमच्या शेतातली आलेली आहे. ह्याचं भरावाचं उंचीकरण करून आमच्या शेतात न पाणी येण्याजोगं करा की. ही माती आम्हाला द्या म्हणत नाही आम्ही. त्या भराव उंच करून घ्या. हा तुम्ही विकता का? माती विकण्याचं कारण काय? तुम्ही भराव उंची करा की. बसून बिलं काढते ही आमचं असंच काम राहील. ह्याचा काहीतरी पाठपुरावा केल्यावर आता सरपंच मी बिलं काढत नाही.
आणि जर पाहिलं की फ्लो आहे आणि या ठिकाणी पाहिलं असेल की बंधारा या ठिकाणी म्हणजे थोडासा या बाजूने जातो, परंतु या बंधाऱ्याचे जे नियोजन आहे ते पूर्णपणे चुकीचं केलं असं थोडं म्हणता येईल. कारण कारण हा जो फ्लो आहे तो पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी सोडून दिला असा कुठेतरी या ठिकाणी दिसतो आहे. तर त्या देखील शेतकऱ्याचं नुकसान करायचं का? हा कुठेतरी हेतू ह्या बंधारा पंचायत मार्फत ग्रामपंचायत असं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. त्याचा तुम्हाला मी पुरावा देखील दाखवत आहोत. आपण जर पाहिलं असेल की पाठीमागे या ठिकाणी वाळू आहे जे की या ठिकाणच्या बनून काय कृषीची वाळू म्हटलं तर ठरणार. पाहिलं आपण कशा प्रकारची वाळू आहे. जर अशा प्रकारची वाळू जर तुम्ही पाहिली असेल की यामध्ये निम्म्याच्या वरती माती आहे आणि जर अशी माती तुम्ही वापरत असाल तर कशा प्रकारचे काम होणार आहे. आणि कुठंतरी थोडंसं डस्ट या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी आणलेलं आहे आणि हे एक डस्ट या ठिकाणी आहे आणि थोडीशी खडी ठिकाणी काय हा प्रश्न मी आमसभेत मांडलाय. आमसभेत मांडला, म्हणलं ह्यांनी राबिटानं बंधारा बांधलाय. त्या साहेबांनी सांगितलंय वाळू आम्ही धुवून वापरली, त्यातली वाळू काढली नदीतली धुवून वापरली ती, असं सांगितलं साहेबांनी तिथं आमसभेत. म्हणजे आता ही वाळू धुवून वापरण्याच्या लायकीची आहे का? नाही ह्याच्यात एक पाठीभर वाळू चालते, म्हणतात 2-3 पाट्या खडा आहेत यात. राबीट केवढं आहे? ह्यांनी काय केलं, 35 पोत्यात ही बंधारा पूर्ण केलेला आहे. ही बंधाऱ्याचं काम 35 पोत्यात केलेलं आहे. तुम्ही बघितल्यावर साहेब, तुम्ही मला माहित नाही ही 35 पोती तुम्ही इथं जर 36 पोतं निघालं फाटलेलं तर तुम्ही सांगताल ती दंड बघतो मी. इतकं आहे आमच्या पैसे, पुरावा आहेत आमच्या पैसे सगळं. कमी खर्चामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. जे शासनाने दिले त्याप्रमाणे निकष या ठिकाणी पूर्ण होत नाहीत असं कुठेतरी दिसतं. आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आपण पाहू की कशा प्रकारे शेतकऱ्याचं आपण जे आपल्या बरोबर शेतकरी आहेत त्यांचं क्षेत्र या ठिकाणी आहे. आणि आपण पाहिलं असेल की बंधारा हा आहे दरवाजा शेवटचा आणि आपण पाहिलं असेल की पिचिंग त्या ठिकाणी येते. समजा असेल आणि या बंधाऱ्याचा दरवाजाचा फायदा काय मग? आणि मग पाण्याचा जर स्रोत जास्त आला, बोललोय हे जे दार आहे ह्याचा उपयोग नाही ना तुमच्याकडे, हे दार बंद करून ठेवा. बंद करता येत नाही म्हणतात आम्हाला, बंद करता येत नाही. मी त्यांना साहेबांना बोललोय, मी अधिकाऱ्याला आल्यावर इथं, साहेब ही चालतंय का असलं, ही बंद करून ठेवा म्हणलं दार. तिकडलं दार 2 बंद करा, इकडे 2 दार बंद करा, मध्ये 3 दार ठेवा म्हणलं. तुम्ही 7 दाराचा बंधारा आहे, 7 दाराचा बंधारा असून हे नको म्हणजे करत नाही का? करता येत नाही तुम्हाला, मग हे असं कसं करते? असं मी प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी या ठिकाणचा जो पाणी आहे तो पूर्णपणे यांचं जे क्षेत्र आहे या ठिकाणचं क्षेत्र या शेतामध्ये उलटण्याची शक्यता दाट आहे. आणि त्यामुळं हे कशा प्रकारे बनवलं आहे, हे कोणते इंजिनियर होते किंवा कोणते कॉन्ट्रॅक्टर होते आणि कशा प्रकारे ह्याचं नियोजन केलेलं आहे किंवा याचं काही कल्पना नाही. परंतु जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल आणि शासनाचा जर असा पैशाचा कुठेतरी दुरुपयोग होत असेल तर कुठेतरी शेतकऱ्यासाठी देखील घातक आहे आणि शासनाच्या पैशाचा देखील दुरुपयोग आहे असं कुठेतरी या ठिकाणी म्हणता येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या तक्रारी इकडे या ठिकाणी तक्रारी करत होता तर कोणाकोणाला भेटले, कशा प्रकारे कोणाचा प्रतिसाद मिळाला तुम्हाला, काय सांगता येईल? अहो गावात मी सरपंचाला चल म्हणलो, शेतात माझा बंधारा इतका बेकार व्हायलाय, माझं काम तरी चल. तो काय म्हणला, पंचायतीचं काम आहे, मी येऊ शकत नाही. पहिला शब्द ती आहे. ज्या वेळेस त्यांना मी अर्ज वकिलाकडे गेलो, त्याला 500 रुपये देऊन वकील अर्ज लिहून घेतला, मी ते टाईप करून घेतला. जेव्हा त्यांना अर्ज दिला तेव्हा ग्रामसेवक आणि सरपंच पुन्हा इथं आली. ती त्यांना म्हणलं पाणी आहे का इथं बघा. त्यांनी टँकरचा फोटो काढून घेतलं, हे बांधकाम त्यांनी केले, त्याचं उपसून बघितलं, नारळ एवढाचा एक दगड त्यांनी बघला काढलाय. ते म्हणली काम नाही चांगलं, आम्ही ती कसली एमबी का काय करीत नाही म्हणली तयार. ती कुणाला दिलं काय त्याचा प्रश्न आम्हाला घेणं नाही, त्याची एमबी तयार करीत नाही. आता ती त्यावेळेस ती बोलत होती, आज काय म्हणते ती, ह्याचं जे काय हे असतंय की काय म्हणते ती त्याला खडी वाळू टेस्ट करायचं, टेस्ट रिपोर्ट ते आमचं काम द्यायच्या आधीच दिलं मी. असं कसं काय होऊ शकतं? ज्यावेळेस त्याच्याशिवाय बंधारात मत नाही. ते त्यांचं म्हणणं वेगळं होतं की त्यांचं काय म्हणणं होतं की ज्यावेळेस एखादं मटेरियल सरकारी कामाला वापरतो आपण त्यावेळेस सरकारी कामाला वापरण्याचं मटेरियल जे असतं ना ते तुम्हाला जे सोलापूरला ऑफिस आहे त्यांचं टेस्ट रिपोर्टचं त्या ठिकाणी तुम्ही हे वाळू किंवा ही खडी वापरणार आहे अशा प्रकारचं द्यावं लागत असतं. त्यांच्याकडून टेस्ट रिपोर्ट घ्यावा लागतो आणि तेच मटेरियल वापरणं अपेक्षित असतं, असा तो टेस्ट रिपोर्ट असतो. तो टेस्ट रिपोर्ट दिला असं त्यांचं म्हणणं असेल. मग त्या मापानं काम झालं तर आम्ही पाडू देत नाही की. मग असं मापानं काम बघा, जर काम त्या मापानं त्यांनी दिलेल्या रिपोर्ट मापानं जर काम असेल तर आहे ही योग्य आहे आम्ही सुद्धा म्हणतोय. पण ते हातानच ओढून निघत आहे तर त्यांचं माप कसं काढायचं सांगा? नाही आता ही शंका आहे की टेस्ट रिपोर्ट देण्यासाठी मटेरियल जर वेगळं वापरलं असेल आणि या ठिकाणी जर वाळू खडी जे आहे ते वेगळे वापरले असेल तर काय सांगू शकत नाही. कारण अशा वाळूला कोणीही कोणत्याही प्रकारचा माणूस त्याला अनुमती देणार नाही असं मला वाटतं. कॉन्ट्रॅक्टदार ही वाळू ही भरून न्यायच्या नियोजन मध्ये होती, मी भरून येऊ दिलेली नाही, न्यायचीच नाही म्हणलं. इथं माझ्यापाशी पुरावा मला जागेवर पाहिजे, कारण त्यांचं ज्या त्या वेळेस
ती मॅडम बारशेची आलत्या, कोण दोन अधिकारी आलती, ती आली तर त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलंय मी इथं बंधाऱ्यावर उभा राहून. आमच्याकडे तो सुद्धा आहे आता. त्यावेळेस मॅडम सुद्धा बोललेले आहेत, हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, ह्याचा पाठपुरावा मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गी लावून देते. आज ती काय म्हणते ती, आम्ही हिथलंच मटेरियल काढून ती धुवून वापरलं. ह्या बंधाऱ्यावर पाणीच मारलेलं नाही, 4 ते 5 वेळेस पाणी मारलंय. ज्यावेळेस मॅडम इथं आल्या, त्यांचा अधिकारी आलं, त्यावेळेस टँकरच गायब होतं, इथं टँकरच नव्हतं. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन केलं, मी माझ्या समोर फोन केलं, कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं मी बाहेर गावी आहे, ह्या बंधाऱ्यावर पाणीच नाही. मॅडम मला टँकर भरायला गेली, 2 दिवसानं टँकर आलं. 2 दिवसानं टँकर आलं की मी तिसऱ्या दिवशी अर्ज दिलेला आहे ह्या ग्रामपंचायतीला. त्याच दिवशी ग्रामसेवक आणि सरपंच इथे घेऊन आलेलो आहे. त्यांनी फोटो काढल्याच टँकर मध्ये पाणी आहे का बाबा बघ म्हणलं. तू ग्रामसेवकला मी उलट सुलट थोडं बोललो, सरपंचाला बोललो, पाणीच नाही तुम्ही करता काय म्हणलं. मॅडम आली टँकर भरायला, ग्रामसेवकाला पाणी टँकर मध्ये नाही. अरे मग काय तुम्ही पाणीच माराय का, ह्याला पैसे तुम्ही काला कमी होता काय, तुम्हाला पैसा शासनाचा कमी आहे का? पाहिलं असेल की बऱ्याच त्रुटी या ठिकाणी शेतकऱ्याने मांडलेल्या आहेत. मारलेलं नाही, ज्या दिवशी पाणी मारते ती त्या दिवशी त्याचा फोटो काढते ती मॅडमला पाठवते, बघा मॅडम आम्ही पाणी मारलं. मॅडमला बी प्रत्येक खरी परिस्थिती विचारा, तुझ्याकडे पाणी मारलं किती दिवसाचा फोटो आहे ते. रोज तर पाणी मारलेलं नाही मला माहिती आहे, रोज फोटो पाणी मारलं त्या दिवसाचा फोटो तिच्यापाशी, इतर दिवसाचा फोटो आहे का तिच्यापाशी? आपण या संदर्भात पूर्ण चौकशी किंवा पूर्ण अहवाल ग्रामसेवक असू देत किंवा सरपंच असू द्या सर्वांनाच विचारणार आहेत. आणि ज्यांनी हे काम केलेलं आहे आणि ज्यांनी ह्याचे टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे किंवा ज्यांच्या अंडर ह्याचं कामाचं निगराणी झालेली आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांनी असे जाब आपण या ठिकाणी विचारणार आहेत. तर यांच्या प्रायोरिटीवर 3-4 प्रकारच्या अडचणी आहेत, जे की पिचिंग प्रॉपर झालेलं नाही, हा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामुळे जे बाजूचे 2 दरवाजे आहेत, ते 2 दरवाजेचं पाणी त्यांच्या शेतामध्ये जातं, असा दुसरा प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतो. अशा प्रकारची अडचण त्यांच्या आहे. तिसरा मुद्दा असा आहे की हे जे तुम्ही काम केलेलं आहे, हे अगदी तुम्हाला सांगितलं असतं की ज्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे ते काम प्रॉपर झालेलं नाही आणि ज्या ठिकाणी त्यांना उकरायला नाही पाहिजे होतं त्यांनी त्या ठिकाणी उकरलेलं आहे, असा तिसरा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. चौथा मुद्दा असा की आपण पाहिलं असेल की हे बांधकाम जे केलेलं आहे खालच्या बाजूचं, ते बांधकाम अगदी निकृष्ट दर्जाचं आहे. त्याचं कारण असं आपण पाहिलं असेल की पाठीमागची जी वाळू आहे ती याच बंधाऱ्यावरची वापरली, असं त्यांनी देखील आमसभेमध्ये जे सोपल साहेब आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी आमसभा घेतली, त्या ठिकाणी यांनी प्रश्न मांडला होता की अशा प्रकारचं काम आहे. तर त्या ठिकाणी देखील त्यांनी व्यथा त्यांची मांडलेली आहे की आम्ही त्याच ठिकाणची वाळू घेतलेली आहे आणि ती वाळू आम्ही धुवून वापरलेली असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या ठिकाणची धुवून वापरण्यासारखी वाळू नव्हती, परंतु ते देखील त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट की यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाणी देखील मारण्यात आलेलं नाही आणि बऱ्याच त्रुटी या ठिकाणी आढळत असल्यामुळं हा बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे असं यांचं म्हणणं आहे. परंतु आपण पूर्ण अधिकारी वर्गांना विचारणार आहे की या कामाचं काय करणार आहेत, एमबी कशी करणार आहेत, बिल कसं काढणार आहे आणि जर असा शासनाचा पैशाचा अपयोग होत असेल तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं देखील या ठिकाणी असं वाटतं. एक मला असं बोलायचं आहे साहेब, शानं ह्याचं रुंदीकरणाचे पैसे दिले असतात, ह्याचं खुलीकरणाचे पैसे दिले असतात, त्याशिवाय तुम्ही काम घेताय का? ह्याचं रुंदीकरणच तुम्ही माती विकून शेतकऱ्याकडून जर घेता असाल, आम्हाला माहितीच नाही की मॅडम न विचारलं आम्हाला, तुम्ही काम अडवलं म्हणले, झाडं झुडपं का काढू दिली नाही ती, इथलं सगळं शेतकरी गोळा झाला आम्ही. त्याच दिवशी सुगीचा दिवस आहे, सगळी शेताने यायची, सगळी झाली. आधी तर म्हणली मॅडम हे आमचं काढून द्या, आमचं अजून 2 पटाभर जाऊ द्या, हे सगळं आम्हाला मागं टाकून द्या, पाणी साठवून द्या, आम्हाला पाणी साठलं पाहिजे बंधाऱ्यात. आमची शेताची नुकसान होते असं आमचं काहीच नाही, आमच्या शेतात न बांध घाला तुम्ही, बांध वय आमच्या शेतात पडू द्या, असं आमच्या सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. ह्यांनी काय केलं, झाड न काढता ह्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टरनं शेतकऱ्यांनी काम अडवलंय, हे खट आहे पहिलं, ती उकरू नका म्हणतात शेतकरी, असं अधिकाऱ्याला सांगितलं. अधिकाऱ्यानं इथं आम्हाला बोलून दाखवलं, त्याचं व्हिडिओ शूटिंग आमच्या पैसे आहे, खरं का खोटं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की तुमच्या फायद्याचं काम होतं की हा बंधारा थोडासा वाढला पाहिजे, तुमच्या शेतामधून प्रॉपर बांध घातला असता इकडल्या बाजूने या बाजूने, आणि शेतामध्ये ज्या बांधावरती जे झाडं दिसतात हे देखील काढून तुम्ही प्रॉपर बंधारा करू शकत होता असं यांचं म्हणणं होतं, कारण फायदा शेतकऱ्याचा होत होता. परंतु कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा या ठिकाणचे जे कोणी ग्रामपंचायत कोण असतील त्या लोकांनी असं सांगण्यात आलं की अधिकारी वर्गांना की हे शेतकरी वर्ग या ठिकाणचा अडवत आहे आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं काम करत आहे. तर ही कारण अशी कारण कितपत योग्य वाटतात असं देखील मला त्या लोकांना विचारायचंय, कारण शेतकऱ्यासाठी बंधारा आहे ना की तुमच्यासाठी बंधारा आहे. बंधाऱ्याचं काम हे प्रॉपर व्हायला पाहिजे होतं आणि पिचिंग जर पाहिली असेल तुम्ही तर अगदी जुळत या ठिकाणी जुळवत घेतलेली आहे, ती देखील कुठंतरी धोकादायक आहे असं या ठिकाणी नमूद करा असं वाटतं. आणि याचा जाब नक्कीच आपण अधिकारी वर्गांना विचारणार आहोत. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज.
गोरमाळे